आज बनवणार मी पूस भाजी. लहान मुलांनी सुरीला हात नाही लावायचा. आई कापून देणार फणस. हा गोल गोल फणस कापायचा. ह्याचे पाव आणि ह्याचे दात काढायचे. आईने कापून दिली. आपण आता पाण्यात टाकूया. हे थंड पाण्यात टाकले की काळे पडत नाही. ताज्या पाण्यात उकळून घ्यायचं. शिजलंय काय हे बघूया. एक काढलं. अजून एक कच्चच राहिलंय. हे आता आपण झाकण लावून द्या. आता शिजू दे. हे आता शिजलंय. आता ह्याच्यातलं आता पाणी सगळं काढून घ्यायचं. आता आपण चेचून घ्यायचं. हे आता सगळं आपण बारीक करून घेतलंय. यासाठी लागतं कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा, परत गरम मसाला, मिरची पावडर, लसूण, मिरची, हिंग आणि मोहरी. आपण तेल गरम करू. मिरची टाकून ढवळून घ्यायचं. कांदा ठेवते आणि ढवळूया. आता आपण मसाले टाकू. चवीनुसार मीठ टाकूया. ढवळून घेऊया. मसाला आता शिजलाय. आता फणस टाकूया. आता मस्त पैकी आपण शिजवून घेऊ. आता आपण झाकण लावल्यावर शिजवून घेऊया 10 मिनिटं. कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करूया. आता आपली भाजी